सस जातककथा। एकदा बोधिसत्व सशाच्या कुळात जन्मला होता। तो वयात आल्यावर आपला कळप सोडून एका शांत प्रदेशात पर्वताच्या पायथ्याशी राहत असे। तो प्रदेश फारच रमणीय होता। जवळच एक नदी मंदगतीने वाहत होती आणि बाजूला एक खेडेगाम होता। तेथे या शशपंडिताप्रमाणेच एकांताची आवड धरणारे तिसरे 3 प्राणी होते, एक मरकट, एक कोल्हा व एक ऊद। पण त्या सर्वात बोधिसत्वच विशेष शहाणा होता आणि त्याच्या सल्ल्याने बाकी तिघे प्राणी चालत असत। शशपंडित त्यांना वारंवार उपदेश करीत असे। दान, शील इत्यादी गोष्टींपासून फायदे तो त्यांच्या नजरेस आणून देई। एके दिवशी आकाशांतील ताऱ्यांकडे पाहून बोधिसत्व आपल्या मित्रांना म्हणाला, गडे हो, उद्या पौर्णिमेचा उपोषण आहे। या दिवशी आपण वेळेवर जेवण करून धर्मचिंतनात काळ घालवू। या सगळ्यांना ही गोष्ट पसंत पडली। दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ऊद आपले भक्ष्य मिळविण्यासाठी नदीतीरावर फिरत असता त्याला नदीतीरावर एका कोळ्याने मारून टाकलेले रोहित मत्स्य सापडले। त्याने मालकाचा इतस्ततः शोध केला, परंतु कोणीच तेथे दिसून आल्यामुळे हे बिनवारशी मासे असावे असे वाटून त्याने ते आपल्या राहण्याच्या बिळात आणून ठेविले आणि दुपारी वेळेवर खाईन असा विचार करून तो धर्मचिंतन करीत स्वस्थ बसला। कोल्ह्यालाही जवळच्या शेतात एका शेतकऱ्याने टाकून दिलेले दह्याने भरलेले भांडे व काही भाजलेले मांस सापडले। ते घेऊन त्याने आपल्या घरात आणून ठेविले आणि तोही धर्मविचारात मग्न होऊन बसला। माकडाने आपल्या दुपारच्या फराळासाठी काही पिकलेले आंबे गोळा करून ठेविले, पण आमचा शशपंडित दुपार झाल्यावर दूर्वा खाऊन आपला उदरनिर्वाह करीन अशा बेताने स्वस्थ बसून राहिला। इंद्राला या 4 प्राण्यांची तपश्चर्या पाहून फार आश्चर्य वाटले आणि त्यांची कसोटी पाहण्यासाठी ब्राह्मण वेशाने तो त्या अरण्यात प्रकट झाला। प्रथमतः उदाजवळ जाऊन तो म्हणाला, बा उदा, मी या अरण्यात उपोषण व्रत पाळण्याच्या उद्देशाने आलो आहे, परंतु मजपाशी शिधासामग्री काही नाही आणि आता खेडेगावात जाऊन भिक्षा मागण्यालाही अवकाश राहिला नाही। तेव्हा जर मला काही खाण्यासाठी देशील तर मी तुझे उपकार मानून उपोषणव्रत पाळीन। कूद म्हणाला, हे ब्राह्मणा, मजपाशी नदीच्या काठी सापडलेले 7 रोहित मत्स्य आहेत। ते भाजून खाऊन या अरण्यात खुशाल धर्मचिंतनात काळ घाली। इंद्र म्हणाला, मी इतक्यात काष्ठे वगैरे गोळा करून घेऊन येतो, तोपर्यंत ते मांसे तसेच राहू द्या। असे बोलून इंद्र कोल्ह्यापाशी गेला आणि त्याजवळही काही खाव्यास मागू लागला। तेव्हा कोल्हा म्हणाला, हे ब्राह्मणा, शेतकऱ्याने जवळच्या शेतात टाकून दिलेले आंबट दह्याचे भांडे आणि घोरपडीचे मांस मला सापडले, ते मी येथे आणून ठेविले आहे। या पदार्थावर आपला निर्वाह करून आजचा दिवस तू खुशाल येथे राहा। जरा वेळाने येतो असे सांगून इंद्र तेथून माकडाजवळ गेला आणि त्याजवळ काही खाण्याचा पदार्थ मागू लागला। तेव्हा माकड म्हणाला, भो ब्राह्मणा, उत्तम पिकलेले आंबे आणून मी येथे ठेविले आहे। जवळ नदीचे स्वच्छ आणि गार पाणी वाहत आहे व या झाडाची सावली फार घनदाट आहे। या सर्वांचा उपभोग घेऊन तू आजचा दिवस येथेच धर्मचिंतनात घालीन। त्यालाही काही वेळाने येतो असे सांगून इंद्र सशाकडे गेला आणि काही भोज्य पदार्थ असेल तर तो देण्याविषयी त्याने नम्रपणे याचना केली। तेव्हा ससा म्हणाला, ब्राह्मण महाराज, आप येथे अग्नी प्रदीप्त करा, म्हणजे तुम्हाला खाण्याला योग्य अशी एक योग्य वस्तू मजपाशी आहे ती मी अर्पण करतो। इंद्राने शुष्क काष्ठे गोळा करून आपल्या प्रभावाने तेथे अग्नी उत्पन्न केला। तेव्हा बोधिसत्व म्हणाला, महाराज, सशापाशी तीळ किंवा तांदूळ कोठून असणार, अथवा दुसरा एखादा खाद्य पदार्थ तरी माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याने कोठून आणावा। आता आपल्या उपयोगी पडणारा असा माझा देहच काय तो मजपाशी आहे। मनुष्याला सशाचे मांस फार आवडते असे आम्ही ऐकतो। तेव्हा या अग्नीने भाजलेल्या माझ्या शरीरातील मांस खाऊन आपण तृप्त व्हा आणि येथे धर्मचिंतनात आपला काळ घालवा।
असे म्हणून बोधिसत्वाने आपल्या ल्वेंत अडकलेले बारीकसारीक प्राणी निघून जावे व त्यांचा आपल्या बरोबर नाश होऊ नये म्हणून आपले अंग त्रिवार झाडले आणि इंद्राने उत्पन्न केलेल्या अग्नींत मोठ्या आनंदाने उडी टाकली. सशपंडिताचे हे दानशौर्य पाहून इंद्र अत्यंत चकित झाला. त्याच्या प्रभावाने सशाला अग्नीची बाधा मुळीच झाली नाही. त्याला बाहेर काढून आपल्या हातावर घेऊन इंद्र म्हणाला, तुझ्यासारखा दानशूर मला कोणी आढळला नाही. तुझे स्मारक चिरकाल राहावे म्हणून तुझे चित्र मी आज रात्री पूर्ण चंद्रावर काढून ठेवितो. त्या रात्री इंद्राने एक डोंगर पिळून तयाचा रस काढला आणि त्या रसाने पूर्ण चंद्रावर सशाचे सुंदर चित्र काढले. चंद्र दूर अंतरावर असल्यामुळे आम्हाला ते चित्र नीट दिसत नाही. तथापि पंडिताच्या दानशौर्याची ती खूण आहे हे लक्षात ठेविले पाहिजे. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.